रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक. अयोध्या नगरी उजळली, सर्वत्र राममय वातावरण. मंदिराला सर्वत्र आकर्षक फुलांची सजावट. अयोध्येतील सोहळ्याला काही तास शिल्लक असताना शहराच्या सर्व सीमा सील. निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येत प्रवेश बंदी. राम मंदिर सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील हालचालींवर करडी नजर. उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस कमांडोंची जागोजागी तैनाती. राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत. अभिनेता रजनीकांतसह कंगना रनौत आणि रणदीप हुडा उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटपटू अनिल कुंबळे अयोध्येमध्ये. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण. राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद. मंदिर संस्थांतर्फे 15,000 प्रसादाची पाकिटं तयार. ड्रायफ्रुट्सचे लाडू, गुळाची रेवडी, रामदाणी चिक्की, अक्षता आणि रोली यांचा समावेश. आनंदोत्सव साजरा करा. उद्या सगळ्या शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. कार सेवेला जातानाचा देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलाय. कार सेवेसाठी नागपूर स्टेशनवरून अयोध्येला रवाना होत असल्याचा उल्लेख. जुनी आठवण म्हणून फडणवीसांकडून फोटो शेअर. तुमच्याकडे स्टेशनवरचा, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो. देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटनंतर संजय राऊतांचा निशाणा. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला जाणार. संजय राऊतांकडून काळाराम मंदिर परिसराचा आढावा. 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचं आहे. नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. वाल्मिकी समाजाकडून नागपूरमध्ये महाआरतीचं आयोजन. ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करा. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर 30 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. शरद पवार गटाच्या जयंत पाटलांकडून याचिका दाखल. आसाममध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ. राहुल गांधींना भाजपचे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांकडून मोदीच्या घोषणा. संताप न व्यक्त करता राहुल गांधींनी भाजप कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस दिला. ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये मंगळवारी वायकरांची चौकशी. रोहित पवारांना बुधवारी तर किशोरी पेडणेकरांना गुरुवारी चौकशीला बोलावलं. जनाई शिरसाई योजनेवरून श्रेयवादाची लढाई. जनाई शिरसाई योजना माझ्या सहीमुळे. शरद पवारांचा दावा तर फाईलवर कुणाची सही हे दाखवतो. अजित पवारांचं प्रत्युत्तर.